हॅलो स्टुडंट्स, लास्ट रिएक्शनमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल डिस्कस केल्या. त्याच्यामध्ये ओ डॅश एच बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर अल्कोहोल कुठल्या पद्धतीने रिॲक्शन दाखवतो. जसं अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आर डॅश ओ डॅश एच. मग लास्ट लेक्चरमध्ये ओ डॅश एच बॉन्ड ब्रेक होतो आणि जे आपल्याला मिळतात करस्पॉन्डिंग इस्टर्स, त्या पद्धतीच्या रिॲक्शन्स आपण शिकलो. जसं alcohols on reaction with carboxylic acid gives esters. Alcohols on reaction with acid anhydride gives esters. Similarly, alcohols on reaction with acyl chloride forms corresponding esters. आजच्या लेक्चरमध्ये आपण अशा रिॲक्शन शिकणार ज्याच्यामध्ये अल्कोहोल्स मधला C' O बॉन्ड ब्रेक होतो. अल्कोहोल्स मधला कुठला बॉन्ड C'O म्हणजे हा बॉन्ड तुटतो आणि अल्कोहोल कशा पद्धतीने रिॲक्शन दाखवतो. ओके, याच्यामध्ये पहिली रिॲक्शन तुमच्या सिलेबसमध्ये आहे, रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स विथ हायड्रोजन हॅलाइड्स, आणि ती आपली पहिल्या चॅप्टर मध्ये झाली बघा. आठवते का? आठवा बरं. जनरल रिॲक्शन अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला R-OH प्लस hydrogen halide H-X gives R-X plus H2O. आहे ना ओळखीची रिएक्शन. अल्कोहोल्स ऑन रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड गिव्स अल्काइल हॅलाइड अँड वॉटर. आता अल्काइल हॅलाइड कुठले आहेत? हायड्रोजन हॅलाइड कुठले आहेत? H-Cl, नेक्स्ट H-Br, नेक्स्ट H-I. आता हायड्रोजन हॅलाइड जर HCl असेल तर ॲरोवर काय लिहिणार? एनहायड्रस ZnCl2. एनहायड्रस ZnCl2. ओके, मिक्सचर ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड एनहायड्रस झिंक क्लोराइड इज कॉल्ड ॲज ल्युकास रिएजंट. काय बोलतात त्याला? ल्युकास रिएजंट. Clear? So alcohols on reaction with hydrogen chloride in presence of anhydrous zinc chloride forms alkyl chloride. हायड्रोजन हॅलाइड जर HBr असेल तर तुम्हाला ॲरोवर लिहायचं आहे NaBr प्लस H2SO4. आणि हायड्रोजन हॅलाइड जर हायड्रोजन आयोडाइड असेल तर तुम्हाला ॲरोवर लिहायचं आहे NaI म्हणजे सोडियम आयोडाइड अँड H3PO4 phosphorus acid. Okay, that's all about the reaction of alcohols with hydrogen halide. हायड्रोजन हॅलाइड कुठला असल्यानंतर कुठलं काय काय लिहायचं ते क्लिअर झालं. मग बदलणारी गोष्ट कोणती? R. मिथाइल अल्कोहोल पासून मिथाइल हॅलाइड मिळणार, इथाइल अल्कोहोल पासून इथाइल हॅलाइड मिळणार, एन प्रोपाइल अल्काइल असेल तर एन प्रोपाइल हॅलाइड, आयसोप्रोपिल असेल तर आयसोप्रोपिल हॅलाइड. In this way, that's all about first reaction. Alcohols reacts with hydrogen halides to form corresponding alkyl halide. Okay. आता याच्यानंतर दुसरी जी रिएक्शन आहे ती आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आणखी आता याच्यामध्ये बघा, अल्काइल जो आहे प्रायमरी जर अल्कोहोल असेल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल, त्याच्या रिएक्टिव्हिटीचा ऑर्डर कसा असणार ते पण बघून घ्या. For this reaction, the order of reactivity is सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह टर्शियरी अल्कोहोल, त्याच्यापेक्षा स्लो रिएक्टिव्ह सेकंडरी अल्कोहोल आणि सगळ्यात कमी रिएक्टिव्हिटी प्रायमरी अल्कोहोल. दिस इज ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल फॉर दिस रिएक्शन. आता दुसरा हायड्रोजन हॅलाइड कुठला असेल तर त्याची रिएक्टिव्हिटीचा ऑर्डर आहे सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी H-I, त्याच्यापेक्षा कमी H-Br, सगळ्यात कमी H-Cl. ओके, परत एकदा ऑर्डर ऑफ द रिएक्टिव्हिटी फॉर दिस रिएक्शन इज टर्शियरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अल्कोहोलची, सगळ्यात कमी प्रायमरी अल्कोहोलची. इन केस ऑफ हायड्रोजन हॅलाइड सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी हायड्रोजन आयोडाइड, त्याच्यापेक्षा कमी H-Br आणि सगळ्यात कमी HCl. ओके, आता याच्यानंतर दुसरी केमिकल प्रॉपर्टी आपण शिकणार आहे
तिचं नाव आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम द मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचे 3 प्रकार, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी. अल्कोहोल कुठल्याही प्रकारचा असू द्या, त्यातनं जेव्हा एक वॉटरचा मॉलिक्यूल बाहेर पडतो तर तो डबली बॉन्डेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच काय ओळखा, डबल बॉन्ड असतो त्या हायड्रोकार्बनमध्ये, त्याला काय बोलणार तुम्ही? अल्किन्स. म्हणजे अल्कोहोलमधनं व्हेन वॉटर इज इलिमिनेटेड इट फॉर्म्स करस्पॉन्डिंग अल्किन. ते आपण शिकणार डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. ओके, आता वन बाय वन आधी प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन रिएक्शन शिकू आपण. प्रायमरी अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आता मी असा लिहितोय, RCH2 CH2 CH2OH is the functional group. When heated with concentrated sulfuric acid at about 170 to 180 degree Celsius. ओके, आता इथनं OH मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि त्याचा ॲडजसंट जो कार्बन असतो तिथनं एक हायड्रोजन बाहेर पडतो. म्हणजे बघा काय मिळणार, हा R ठेवा त्याला तसा, इथनं एक हायड्रोजन पडला CH, इथनं OH बाहेर पडतो, इथनं इलिमिनेशन झालं. त्याच्यामुळे इथे काय फॉर्म करणार तुम्ही? डबल बॉन्ड RCH डबल बॉन्ड CH2 plus H2O. So primary alcohols on reaction with concentrated sulfuric acid at about 170 to 180 degrees Celsius undergoes dehydration to form corresponding alkenes. जो R इथे असणार तोच R आणि त्यानुसार करस्पॉन्डिंग अल्केन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. याला दुसऱ्या पद्धतीनं व्हेपर्स ऑफ अल्कोहोल व्हेन पास ओव्हर हिटेड ॲल्युमिना. ॲल्युमिनाचा फॉर्म्युला A2O3 म्हणजे व्हेपर्स ऑफ अल्कोहोल and vapors of alumina when treated with each other then also it undergoes the dehydration to form corresponding alkene. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचे वेपर्स ऑफ अल्युमिना सोबत ट्रीट करायच्या, त्यातनं अल्कोहोलमध्ये वॉटरचा मॉलिक्यूल बाहेर पडणार आणि तुम्हाला काय मिळणार? करस्पॉन्डिंग अल्कीन. फक्त यावेळेला टेम्परेचर रेंज तुम्हाला लिहायची आहे 673 K. या रिएक्शन्समध्ये फक्त ॲडवर्सची कंडिशन ही टेम्परेचर रेंज हीच फक्त बदलते, बाकीचे मेकॅनिझम सेम आहे. बघा, प्रायमरी अल्कोहोलसाठी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत टेम्परेचर रेंज 170 to 180 डिग्री सेल्सिअस आणि ॲल्युमिना सोबत ट्रीटमेंट केली त्या मेथडने टेम्परेचर रेंज किती लिहायची आहे? 673 K. ओके, दॅट्स ऑल अबाउट द डिहायड्रेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. त्याच्यानंतर डिहायड्रेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. सांगा सेकंडरी अल्कोहोलचा फॉर्म्युला जनरलमध्ये RCHOH. इथे पण R असतो पण आता मी CH3 लिहितोय, RCHOH CH3. ॲरोवर काय लिहिणार? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, आता इथे टेम्परेचर रेंज काय लिहिणार तुम्ही? 100 to 140 डिग्री सेल्सिअस. आता एलिमिनेशन बघा, या कार्बनपासून OH आणि त्याच्या ॲडजसंट कार्बनपासून हायड्रोजन, मग काय मिळणार? R-CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. हे काय झालं तुमचं? अल्कीन. सो secondary alcohols when treated with concentrated sulfuric acid at about 100 to 140 degrees Celsius undergoes dehydration to form corresponding alkene. आता याची सुद्धा याच्यासोबत तुम्हाला अल्कीन मिळू शकतात, फक्त टेम्परेचर रेंज काय द्यायची ते 573 K. ओके, सो सेकंडरी अल्कोहोल vapors of secondary alcohols when passed over vapors of alumina at about 573 K undergoes dehydration to form corresponding alkenes. समजलं? चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टर्शरी अल्कोहोल. तर टर्शरी अल्कोहोलची रिएक्शन कशा पद्धतीने होते ते बघू आपण. टर्शरी अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आठवत आहे ना?
आर सी आर, हा इथे पण आर असतो पण आपण रिएक्शन समजण्यासाठी त्याला ठेवून पहिला ओ एच कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता इथे टेम्परेचर रेंज किती लिहायची 25 to 80 डिग्री सेल्सियस. Tertiary alcohols on reaction with concentrated sulfuric acid at about 25 to 80 degree Celsius undergoes the dehydration. आता डिहायड्रेशन म्हणजे इथनं OH आणि इथनं एक हायड्रोजन बाहेर पडा. बघा स्ट्रक्चर काय होते आर सी, बाकीचे याच्यात काहीच बदल करायचा नाही, आर सी आर, OH ला लिहायचं नाही. इथनं आता एक हायड्रोजन कमी करा आणि या दोघांमध्ये काय फॉर्म करणार डबल बॉन्ड. हे सुद्धा कशाचं स्ट्रक्चर आहे सबस्टिट्यूटेड अल्कीन, अल्काइल सबस्टिट्यूटेड अल्कीन. So tertiary alcohols on reaction with concentrated sulfuric acid at about 25 to 80 degree Celsius forms corresponding alkene. किंवा याला सुद्धा दुसऱ्या मेथडने vapors of tertiary alcohol when passed over heated alumina at about 473 K then it undergoes the dehydration to form corresponding alkenes. ओके. आता या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल अल्काइल ग्रुप जसा बदलतो तसे ॲडजसंट कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असते आणि त्यावेळी मिळणाऱ्या प्रॉडक्टची संख्या सुद्धा एकापेक्षा जास्त असते. अशा वेळेला डिहायड्रेशन रिएक्शन सेटझेप रूल फॉलो करते. सेटझेप रूल तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये झाला आहे. आता फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेऊ. सांगा बरं सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे CH3 CH2 CH CHOH सेकंडरी ब्युटाइल. मग आता इथे काय लिहायचं CH3. आता अल्कोहोल सेकंडरी आहे आपण पहिल्या मेथडने करू. इथे लिहा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. करा बरं टेम्परेचर रेंज किती लिहिणार मी सांगा किती 100 to 140 डिग्री सेल्सियस. ओके. आता या रिएक्शन मध्ये बघा प्रॉडक्ट तुम्हाला दोन मिळतात. कशी या कार्बनला OH अटॅच आहे, इथनं तुम्ही OH रिमूव्ह करणार. मग ॲडजसंट कार्बन हा पण आहे आणि हा पण आहे. मग इथनं जर हायड्रोजन बाहेर पडला HOH तर काय मिळतं तुम्हाला CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 म्हणजे त्याचं नाव काय ब्यूट डॅश 2 डॅश ENE. हा एक प्रोडक्ट मिळतो. किंवा काही काही मॉलिक्युल्स मधनं हायड्रोजन इथनं सुद्धा बाहेर पडतो. मग काय लिहिणार तुम्ही CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. याचं नाव आहे ब्यूट डॅश 1 डॅश ENE. ओके. आता सेटचे बोलणे काय सांगितलं आहे अशी जर पॉसिबिलिटी असेल तर कोणते प्रॉडक्ट मेजर अमाऊंटमध्ये मिळतात जास्त प्रमाणात मिळतात डबली बॉन्डेड कार्बन होते अल्काइल ग्रुपची संख्या जास्त असे असणारे प्रॉडक्ट जास्त मिळतात. आता इथे बघा हे डबल बॉन्डेड कार्बन आहे, इकडनं मिथाइल इकडनं मिथाइल म्हणजे दोन अल्काइल ग्रुप आहेत. इकडे बघा हा डबली बॉन्डेड कार्बन याच्या भोवती फक्त इथाइल म्हणजे एकच अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहे. मग सेटजेकने काय सांगितलं असे प्रॉडक्ट्स इज ऑब्टेन्ड ॲज मेजर प्रॉडक्ट. म्हणजे सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलची डिहायड्रेशन मध्ये तुम्हाला ब्यूट डॅश 2 डॅश ENE इज ऑब्टेन्ड ॲज मेजर प्रॉडक्ट. दॅट्स ऑल अबाउट द डिहायड्रेशन ऑफ प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल. क्लियर? ओके.